मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. 5 मिनिटाचा वेळ द्या, 4 मार्क फिक्स. मी तुम्हाला सांगतो क्वेश्चनचा टाइप आज जो घेणार आहे आपण तो आहे व्हॉल्यूम ऑफ द पॅरलोपाइप्ड. मार्क्स बघा किती आहेत? 4. परीक्षेत बोर्डच्या परीक्षेमध्ये हा प्रश्न एकतर व्हॉल्यूम ऑफ द पॅरलोपाइप्ड किंवा व्हॉल्यूम ऑफ द टेट्राहेड्रॉन 4 मार्काला येतो. काय रिक्वायरमेंट आहे? काय नाही. सिंपल सबट्रॅक्शनचं मुलं पाहिजे. डिटर्मिनंट मात्र घ्यायला आलाच पाहिजे. नाही येत ना 5 मिनिटं फक्त वेळ द्या. मी हा पॉइंट तुमचा क्लिअर करतो. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्याजवळ 4 पॉइंट दिलेत. ओके. मग असं दिलं असेल तर पहिला आपण असं लिहूया लेट ए बार, बी बार, सी बार आणि हे जे डी बार आहेत ना कोण आहेत ते? पोझिशन वेक्टर. कुणाचे? ऑफ पॉइंट्स ए, बी, सी अँड डी रिस्पेक्टिव्हली. पोझिशन वेक्टर आहेत असं मानूया आपण. मग देअरफॉर मला ए बारची व्हॅल्यू मिळाली. ए बारची व्हॅल्यू बघा 3, 2, -1 इथंच आहे व्यवस्थित लिहा. 3 आय कॅप प्लस 2 जे कॅप मायनस 1 के कॅप. 1 लिहिलं नाही तरी चालेल हं. आता बी बार -2 आय कॅप के व्यवस्थित लिहायचं आहे. प्लस प्लस किती आहे? 2 जे कॅप ओके -3 के कॅप. सी ची व्हॅल्यू आहे सी बार इक्वल्स टू 3 आय कॅप प्लस 5 जे कॅप मायनस 2 के कॅप आणि डी बारची व्हॅल्यू जी आहे ती आहे -2 आय कॅप प्लस 5 जे कॅप आणि प्लस 4 के कॅप. तर ऐका, जेव्हा तुम्हाला 4 पॉइंट दिलेले असतात की नाही, जेव्हा तुम्हाला 4 पॉइंट दिलेले असतात, आता व्हॉल्यूम काढताना तर स्केलर ट्रिपल प्रॉडक्ट घ्यायचं. म्हणजे मला 3 वेक्टर पाहिजेत. असे कोटर्मिनस एजेस पाहिजेत ना. मग एक कुठला तरी पॉइंट फिक्स करायचा. ए म्हणजे आपण व्हॅल्यू काढायची बघा कोणाची, तर आपण व्हॅल्यू काढायची ए बी बार. कशी काढतो आपण? बी बार मायनस ए बार आणि लास्ट टाइम मी एकदा तुम्हाला सांगितलंय काय करायचं, की बी बार मायनस ए बार करायचं आहे ना, तर बी बार हा वेक्टर वर लिहा. -2 आय कॅप प्लस 2 जे कॅप मायनस 3 के कॅप. आता मायनस ए बार करायचं त्यामुळे ए बारची साइन चेंज करा. -3 आय कॅप ओके -2 जे कॅप प्लस 1 के कॅप. हे असं एकाखाली एक लिहा बाळांनो. बरं पडतंय एकाखाली एक कॅल्क्युलेशन करायला. म्हणजे बघा -5 आय कॅप मला मिळालं. +2 ला -2 कॅन्सल होणार म्हणजे +0 जे कॅप. -3 + 1 म्हणजे -2 के कॅप. म्हणजे कुणाची व्हॅल्यू मिळाली रे आपल्याला? ए-बी बारची व्हॅल्यू मिळाली. कुणाची व्हॅल्यू मिळाली? ए-बी बार. सिमिलरली आता मला व्हॅल्यू काढायची आहे ए-सी बार. कसं काढणार? सी बार मायनस ए बार. चला डायरेक्टली करण्याचा प्रयत्न करूया. सी बार मायनस ए बार बघा ना गोंधळ होतोय तरी पण नाही होणार. सी बार मायनस ए बार केलं तर काय येईल? 0 आय कॅप. पण असं लिहिलेलं किती बरं पडतं ना एकाखाली एक लिहिलेलं ना. आता त्याच्यानंतर 5 - 2 + 3 जे कॅप -2 + 1 म्हणजे -1 के कॅप. आता सिमिलरली मला ए डी बारची व्हॅल्यू काढायची आहे. डी बार मायनस ए बार -2 -3 -5 आय कॅप. 5 - 2 + 3 जे कॅप. 4 + 1 5 के कॅप. आता समजून घ्या. म्हणजे बघा ना 4 मार्काचं न्यूमेरिकल निम्मा पार्ट झालेला आहे. आता मला काढायचं आहे व्हॉल्यूम. आता समजून घ्या व्हॉल्यूमच्या पुढे नाही मी खाली जागेमुळे इकडे देतोय. तुम्हाला ट्रिपल प्रॉडक्ट घ्यायचं म्हणजे ए-बी बार डॉट आणि ब्रॅकेटमध्ये ए-सी बार क्रॉस ए-डी बार. मग आता डिटर्मिनंट घ्यायचं रे. मग ए-बी बारचे कोएफिशियंट बघा. -5 0 -2 -5 0 आणि -2. एसी बार 0, 3, -1, 0 जितके 0 येईल तेवढं बरंच आहे आपल्याला बरं का लक्षात घ्या. एडी बार, एडी बार काय येणार? -5, 3 आणि 5. आता शांतपणे सांगतो. इथं खरी गंमत आहे. व्यवस्थित पहिल्यांदा आपण हा घेणार आहे. -5 आपण हा कॉलम, हा रो नाही घेणार. इथं मला डिटरमिनंट काढावं लागेल. तो 15 + 3 येणार. आता +3 हेच कळायला पाहिजे तुम्हाला. हा प्रॉडक्ट आहे तसा घ्या, पण या प्रॉडक्टचं साइन चेंज करा. सबट्रॅक्ट करावं लागतं ना. तर 15 आणि +3 इथं 18 येणार आहे. हा नंबर घ्यायची गरज नाही, पण असता तर साइन चेंज करून ना, हा कॉलम, हा रो सोडून ह्या 1, 2, 3, 4 या चौघांचा क्रॉस प्रोडक्ट घेतला असता. याचं साइन चेंज करायची गरज नाही. -2 तसंच ठेवा. हे आता हा प्रॉडक्ट तर 0 येणार आहे. याचं साइन चेंज करायचं आहे. -15चं +15 होईल.
मग आता शांतपणे मी सांगतो ते लक्ष द्या तुम्ही. याचा प्रॉडक्ट करा. ओके, -19 याचा प्रॉडक्ट करा -30 उत्तर -120 व्हॉल्यूम निगेटिव्ह नाही, व्हॉल्यूम पॉझिटिव्हच घ्या. मग 120 क्युबिक युनिट हे तुमचं आन्सर. आता मला सांगा, काय अवघड आहे? याच्यात काहीही अवघड नाहीये हे लक्षात घ्या. ओके. बरं मग आता किती मिनिटं झाली सांगा बघू? 5 मिनिटात मी तुम्हाला एक्सप्लेन केलं. 4 पॉइंट दिले तर हे करायचं, पण मॅक्सिमम केसमध्ये जर 4 पॉइंट नसतील दिले, तर एवढं बी करायची काही गरज लागणारच नाहीये. ओके. आता शांतपणे बघा. नेक्स्ट क्वेशन तुमचा होमवर्क आहे. पुन्हा बघा आपल्याला 4 पॉइंट दिलेत. 1, 2, 3 आणि 4. मग कुणाची व्हॅल्यू काढली? ए, बी बार. बी बार मायनस हे करा. कुणाची व्हॅल्यू कुणाची काढली? ए, सी बार. ओके. त्याच्यानंतर कुणाची व्हॅल्यू काढली? ए, डी बार. आणखी हा ट्रिपल प्रॉडक्ट. सगळ्यात महत्वाचं काय प्रूव्ह करायचं आहे? नॉन कोप्लेनर सांगतो. 3 को-टर्मिनस वेक्टर आहेत आणि ते जर कोप्लेनर आहेत याचा अर्थ एकाच प्लेनमध्ये पॅरालोपाइपड तयारच होणार नाही. मग पॅरालोपाइपड तयार होणार नाही याचा अर्थ एकाच प्लेनमध्ये असेल तर ट्रिपल प्रॉडक्ट 0 येणार. पण ट्रिपल प्रॉडक्ट 0 येत नाही याचा अर्थ व्हॉल्यूम आहे. व्हॉल्यूम आहे म्हणजे ते कोप्लेनर नाहीयेत. कोप्लेनर नाहीयेत हे प्रूव्ह करायचं असेल तर ट्रिपल प्रॉडक्ट 0 नाही आला पाहिजे. किती आला? 34 नॉट इक्वॉल्स टू 0 म्हणा. नॉन कोप्लेनर. कराल मग आपण? नेक्स्ट क्वेश्चन. शांतपणे बघा 4 पॉइंट्स. आता कोप्लेनर आहेत हे प्रूव्ह करायचं आहे. परत 4 पॉइंट दिलेत त्यांना ए-बी चला पी-क्यू-आर-एस माना. ओके. सगळ्यात महत्वाचं बघा 1, 2, 3 आणि 4 पॉइंट दिलेत. यांना तुम्ही पी-क्यू-आर-एस नाव द्या. मग पी-क्यू, पी फिक्स ठेवायचा पी-क्यू, पी-आर आणि पी-एस. केले की नाही बघा बघू. मग पी-क्यू म्हणजे क्यू बार मायनस पी बार. पी-आर म्हणजे आर बार मायनस पी बार. याप्रमाणे सॉल्व्ह करा. ट्रिपल प्रॉडक्ट घ्या. ऑब्व्हियसली कोप्लेनर प्रूव्ह करायचं आहे. मग ट्रिपल प्रॉडक्ट हा 0 आलाच पाहिजे. बरं हे सगळं ठीक आहे. हो टेट्राहेड्रॉनचं काय? बरं इथं पण बघा. हे कोप्लेनर दिलेत आणि पी विचारलंय. मग ह्याला ए बार म्हणा, ह्याला बी बार म्हणा, आणि ह्याला सी बार म्हणा. ते कोप्लेनर आहेत याचा अर्थ ए बार डॉट बी बार क्रॉस सी बार 0 येणार. म्हणजे डिटर्मिनंट 0 येणार. मग पहिलं कोण आहे बघा? -3, 4 आणि -2. दुसरं कोण आहे? 1, 0, 2. तिसरं कोण आहे? 1 मायनस पी आणि 0. ओके. ह्याचा डिटर्मिनंट सॉल्व्ह करा ना. म्हणजे -3 इंटू ब्रॅकेट म्हणजे बघा -3 इंटू ब्रॅकेट पहिला प्रॉडक्ट जाऊ दे, दुसऱ्याचं साइन चेंज करा. आता इथं +4 आहे, पण तुम्ही -4 लिहा. हा कॉलम हा सोडून द्या. हा प्रॉडक्ट 0 आहे. पण हा +2 पण तुम्ही -2 लिहा. -2 इंटू ब्रॅकेट हा प्रॉडक्ट किती येणार आहे? -पी. मग आता ह्याचं आणि दॅट इक्वल्स टू काय येणार आहे? 0. मग ह्याचा जो प्रॉडक्ट आहे तो -6p. याचा आहे +8. याचा आहे +2p दॅट इक्वल्स टू 0. मायनसचं इकडे गेल्यावर 6 होतील, +2 -2 होतील आणि 4p दॅट इक्वल्स टू 8 इंटूचं अपॉन करा. पीची व्हॅल्यू 2 येणार. आणि आता जर टेट्राहेड्रॉन जर विचारलं तर तेच आहे. 4 पॉइंट आहेत ना, मग तुम्ही पहिल्यांदा ए-बी बार काढा. नंतर ए-सी बार, नंतर ए-डी बार. आणि व्हॉल्यूम काढताना फक्त 1/6 घ्या आणि मग लिहा ए-बी बार डॉट ए-सी बार क्रॉस ए-डी बार. मग आता तुम्ही काय करा? मगासारखाच डिटर्मिनंट काढा आणि सॉल्व्ह करा. मग चला, मग आता मी तुम्हाला सांगतोय, वेक्टर मधला इम्पोर्टंट पॉइंट आहे. सीईटी वरती प्रश्न खूप आहेत या कन्सेप्टवर. व्हॉल्यूम ऑफ द पॅरालोपाइप, व्हॉल्यूम ऑफ द टेट्राहेड्रॉन. शो दॅट these vectors आर कोप्लेनर किंवा नॉन कोप्लेनर. कोप्लेनर असतील तर कॉन्स्टंट पीच व्हॅल्यू काढा. मग आता हे जर तुम्हाला ह्यात काय गरजेचं आहे माझ्या अनुभवातून सांगतो, अॅक्युरसी मोस्ट इम्पॉर्टंट आहे. अॅक्युरसी. डिटर्मिनंटची प्रॅक्टिस करा. अरे डिटर्मिनंट सांगतो मॅट्रिक्समध्ये पण लागतोय आपल्याला. पेअर ऑफ स्ट्रेट लाईनमध्ये पण लागतोय. वेक्टर टॉपिकमध्ये लागतोय. लाईन, प्लेन किती टॉपिक आहेत, की ज्यात तुम्हाला डिटर्मिनंट हा काढता आलाच पाहिजे. त्याची प्रॅक्टिस परफेक्ट करा. ऑल द बेस्ट.